आणि एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, आपण पाहूयात ती बातमी नेमकी काय आहे। कृष्णा नागेश पाटील आष्टेकरांची हकालपट्टी झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे। खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कृष्णा नागेश पाटील आष्टेकर यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिलेली आहे। तर आपण पाहतोय, नागेश पाटील आष्टेकर यांचा काल व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यांनी आपण शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असं सांगितलेलं होतं आणि आता कृष्णा नागेश पाटील आष्टेकर यांच्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे। शिवसेना युपीटी पक्षानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। दरम्यान कृष्णा आष्टेकर आपल्या वडिलांबद्दल काय बोललेत पाहूयात। मी स्वागताला जाणार आहे माझ्या वडिलांच्या, राजकीय भूमिका काही असो, पण माझ्याकडून ज्या काही अपेक्षा केल्या गेल्या तर वडिलांना जोडे मार, त्यांचं पिंडदान कर, माझ्या वडिलाला शोभेचं साजेचं स्वागत मी संध्याकाळी त्यांचं करणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहण्यासाठी एअरपोर्टला आवर्जून या। तुम्ही शिंदे सेनेत दाखल नाही, हे मी आजच सांगणार नाही, पण माझ्याकडून ज्या काही अपेक्षा केल्या होत्या, एका जिवंत बापाचं श्राद्ध घाल, त्याला जोडे मार, एक मराठ्याची औलाद आपल्या वडिलाला किती डोक्यावर ठेवू शकते हे मी दाखवतो। तर कृष्णा पाटील आष्टेकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे आणि याच प्रतिक्रियेनंतर संजय राऊतांनी एक पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकाद्वारे त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिलेली आहे। पक्षविरोधी कारवाई म्हणून त्याचा ठपका ठेवत कृष्णा नागेश पाटील आष्टेकरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनश्री, जे अपेक्षित होतं ते झालेलं आहे, कारण कृष्णा पाटील आष्टेकरांची प्रतिक्रिया पाहता हे होणारच होतं आणि त्यानुसार आता पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली आहे। नक्कीच ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक घटना समोर येत होत्या की एके ठिकाणी कृष्णा आष्टेकर आधी म्हणत होते की ते ठाकरेंच्या बाजूने आहेत, मात्र कृष्णा पाटील यांची जी प्रतिक्रिया आली की मी वडिलांचं जंगी स्वागत करणार आहे, यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि संजय राऊत यांनी ट्विट करत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे आपल्यावर ही कारवाई करत असल्याचं सांगितलेलं आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीने या सगळ्या खासदारांच्या बाबतीतल्या प्रतिक्रिया समोर आल्या की या खासदारांचे जे मुलं आहेत ते नेमकं काय करणार आहेत, ते खासदार ठाकरेंसोबत असणार आहेत की नाही, यावर सुद्धा प्रश्नचिन्ह होते। मात्र कृष्णा पाटील यांनी ज्या पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली होती माध्यमांसमोर, त्या प्रतिक्रियेनंतर आता ही कारवाई ठाकरे पक्षाकडनं करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे कृष्णा पाटील यांच्यावरती ही कारवाई झाल्यानंतर आता इथून पुढे थोड्याच वेळामध्ये हे 6 खासदार यांचा पक्षप्रवेश हा शिवसेनेत आजच होणार आहे। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे अर्थातच हा सगळा राजकीय मुद्दा अधिवेशनाच्या संपूर्ण वातावरणात सुद्धा चर्चेला जातोय। आज पत्रकार परिषद सुद्धा हे 6 खासदार घेणार आहेत, त्याच्यामुळे आपली भूमिका हे यावरती स्पष्ट करतील। त्यामुळे कृष्णा पाटील यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता इथून पुढे कशा पद्धतीने घटना घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कृष्णा पाटील आष्टेकरांची ही प्रतिक्रिया आणि या प्रतिक्रियेनंतरच पक्षानं त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवला आणि पक्षातून त्यांची हकालपट्टी केलेली आहे। खासदार संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती सोशल मीडियावर दिलेली आहे। माझ्या वडिलांचं जंगी स्वागत करणार असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे।